श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 29 जुलै 2026 रोजी आहे गुरुपौर्णिमा. तर माझे बरेचसे सेवेकरीचे बंधू भगिनी आहेत ते 21 दिवसाच्या सेवेला सुरुवात करतील. कारण 21 दिवसाची सेवा जर करायची असेल तर आपल्याला 9 जुलै 2026 पासून सुरू करावं लागेल ते 29 जुलै 2026 पर्यंत. या 21 दिवसाच्या सेवेला बऱ्याच जणांची इच्छा आहे स्वामींची सेवा करायची, तर त्यामुळं ते श्री स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करतील, म्हणजे 21 पाठ करतील किंवा तारक मंत्राचं पठण करतील किंवा 11 माळी जप करतील. तर बरेचसे माझे बंधू भगिनी असे आहेत की त्यांना स्वामींच्या सेवेसोबत दत्त महाराजांची सुद्धा सेवा करायची आहे. आपण नेहमी म्हणतो की स्वामी म्हणजेच दत्त आणि दत्त म्हणजेच स्वामी, पण काही जणांना दत्ताची सेवा करायची असेल तर अशा दत्त भक्तांनी आपल्याला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करण्याची तीव्र इच्छा असेल तर अशाने निश्चितच या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकता. तर मग आता या ग्रंथाच्या पारायणासोबत किंवा या ग्रंथाच्या पारायणाशिवाय आणखीन कुठली सेवा करू शकता या गोष्टीची सुद्धा किंवा ह्या सेवेची सुद्धा मी माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मैत्रिणींनो, बऱ्याच जणांना 21 दिवसाची सेवा करायची असेल तर अशा वेळेस तुम्ही 3 वेळेस श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकता. जे सलग 3 वेळेस तुम्हाला करायचे. पहिलं गुरुचरित्राचं एक पारायण, लगेच दुसरे म्हणजे हे पारायण झालं की लागलीच दुसऱ्या दिवशी गुरुचरित्र ग्रंथाचं दुसरं पारायण आणि तिसरं पारायण, या पद्धतीनं म्हणजे तुमची तिसऱ्या पारायणाची समाप्ती ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 29 जुलै 2026 रोजी येईल. या पद्धतीनं सुद्धा बरेच जण पारायण करतात. त्यामध्ये काही भगिनींना काही अडचणी असतील, मग त्यांच्या मासिक धर्माची जर अडचण असेल तर अशा वेळेस त्यांनी एक पारायण केलं तरी अतिउत्तम. कारण श्री गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद समजला जातो. या ग्रंथाचं पारायण कुणालाही सहजरित्या करणं शक्य नसतं. भाग्यवानांच्याच प्रारब्धामध्ये या ग्रंथाचं पारायण लिहिलेलं असतं असं म्हणायलाही काही हरकत नाही. कारण ज्यांच्या हाती श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आला तर त्यांच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे. आतापर्यंत बऱ्याच जणांचे अनुभव आहेत आणि तुम्हाला सुद्धा प्रचिती हवी असेल तर तुम्ही आवर्जून संकल्पयुक्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करून पहा. तुमच्या आयुष्यात कुठल्याही समस्या असतील तर त्या समस्येला रामबाण इलाज म्हणून हे जर तुम्ही पारायण केलं तर निश्चित तुम्ही त्या समस्येपासून दूर जाल किंवा तुमच्या आयुष्यातून ती समस्या कायमची नष्ट होईल यात तीळ मात्रही शंका नाही. त्यामुळं श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आपल्याला म्हणजे महाराजांच्या सेवेत राहायचंय, दत्त महाराजांच्या सेवेत राहायचंय तर आवर्जून त्यांनी हे पारायण करावं. आता पारायणासाठी काय नियम आहेत या माहितीचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल किंवा यापूर्वी सुद्धा या विषयावरती मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आवर्जून तो जुना व्हिडिओ पाहिला तरीही चालते, कारण नियम बदलणार नाहीत. मी वारंवार जरी व्हिडिओ बनवला तरी सुद्धा नियम तेच राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तरी चालेल किंवा मी नवीन व्हिडिओ गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणासाठी काय नियम आहेत त्याचा वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. ज्या दिवसापासून तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचंय त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला 4 कुत्र्यांना आणि एका गायीला पोळी खाऊ घालायची आहे, म्हणजेच काय थोडक्यांना नैवेद्य द्यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. आता आपण केंद्रामध्ये किंवा सप्ताहामध्ये श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणासाठी बसत असतो, पण त्यावेळेस सगळेच नियम आपण काटेकोरपणे पाळत नाहीत. म्हणजे की जे की आपण कुत्र्याला किंवा गायीला नैवेद्य देणं हे केंद्रात एकत्रित केल्यामुळं हे सगळं केंद्रात केल्या जातं. त्यामुळे आपल्याला वेगळं करण्याची गरज नाही किंवा जी समाप्ती असते ती समाप्ती सुद्धा सामुदायिकरित्या केंद्रात केली जाते. त्यामुळे आपल्याला घरी त्याचा काही ओझं वाटण्यासारखं काही भाग नाही. कारण 5 नैवेद्य करणं, समाप्तीचं शेवटचं पारायण करणं ह्या सगळ्या गोष्टी थोड्या वेळ खाऊ आहेत. त्यामुळं जर तुम्ही नोकरीला जात असाल तर अशा वेळेस तुम्हाला हे पारायण करून म्हणजे त्या पारायणाची समाप्ती आणि त्यासाठी लागणारे नैवेद्य करणं हे जर तुम्हाला ओझं वाटत असेल तर तुम्ही केंद्रामध्ये सामूहिक पारायणाला बसा. तर तुम्हाला या गोष्टी घरी कराव्या लागणार नाहीत. परंतु केंद्रामध्ये काही ठराविक वेळेसच म्हणजे वर्षातून 2दाच आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणासाठी बसतो. परंतु जर आपल्या घरामध्ये आपलं घर जर शुद्ध करायचं असेल
कारण गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणानं फक्त घर शुद्ध होत नाही, आपलं मन शुद्ध होतं. त्यामुळं या ग्रंथाला खूप महत्त्व आहे. तर आपल्या घराच्या शुद्धीकरणासाठी, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या जागेच्या शुद्धीकरणासाठी उत्तम असा पारायण आहे. त्यामुळं आपण हे घरात पारायण करायचंय. भलं तुम्हाला समाप्तीच्या दिवशी 5 नैवेद्य करायला लागू किंवा सुरुवातीच्या दिवशीचं जे आपल्याला नैवेद्य कुत्र्यांना गाईला द्यायचं आहे ते करणं लागू, परंतु एक आत्मिक समाधान आपल्याला मिळतं. त्यामुळे हे पारायण जर घरी केलं तर निश्चितच आपल्या घरातले काही वास्तुदोष असतील, घरातली नकारात्मकता असेल किंवा घरात इतर कुणामध्ये जर नकारात्मकता असेल तर ह्या पारायणाच्या श्रवणाने सुद्धा बरेचसे दोष नाहीसे होतात. त्यामुळं घरात करणं हे अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही. गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून बऱ्याच जणांना 3 वेळेस गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर त्यांनी आवर्जून करावं. आणि 3 वेळेस जर शक्य नसेल, काही अडचणी असतील किंवा 3 वेळेस तुम्हाला शक्य वाटत नसेल तर अशा वेळेस तुम्ही कमीत कमी एक तरी पारायण या निमित्ताने, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला दत्त महाराजांना सेवा समर्पित करायची आहे, तर आवर्जून एक तरी पारायण तुम्ही करावं. त्यानंतर ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही परंतु ते खूप अडचणीत सापडलेले आहेत, त्यांच्यावरती काहीतरी संकट आलेलं आहे, ज्या गोष्टी त्यांना करायच्या नाहीत त्याच गोष्टी त्यांना कराव्या लागत आहेत, तर अशा वेळेस अशा माझ्या बंधू भगिनीने या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही कालभैरवाचं सुद्धा पठण करू शकता. तुम्ही 21 दिवस दररोज 21 वेळेस या पद्धतीनं जर तुम्ही कालभैरव अष्टकाचं पठण केलं तर निश्चित तुमच्या घरातली नकारात्मकता, तुमच्यावरती येणारे संकट हे पळून जातील. त्यामुळं तुम्ही 21 दिवसाच्या संकल्पयुक्त या सेवेमध्ये इतर सेवा करणं शक्य नाही, परंतु तुम्ही संकटात आहात, कुणीतरी तुमच्यावरती वर्चस्व गाजवतंय, कुणीतरी तुमच्यावरती वर्चस्व गाजवून तुमच्याकडून नको त्या गोष्टी करून घेते, तर अशा वेळेस यातून तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर तुम्ही कालभैरव अष्टक या स्तोत्राचं 21 वेळेस दररोज याप्रमाणे 21 दिवस जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा केली तर निश्चित तुमच्यावरती कुणाचंही वर्चस्व राहणार नाही. वर्चस्व म्हणजे मोठ्यांचं वर्चस्व अशातला भाग नाही. काही गोष्टी किंवा नोकरीच्या ठिकाणी किंवा कुठं आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजात काही लोक अशी असतात की त्या लोकांमुळं आपल्याला खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो, किंवा एखाद्या घरातला पुरुष दुसऱ्या स्त्रीच्या मागे लागलेला असेल किंवा दुसऱ्या स्त्रीचं वर्चस्व त्याच्यावरती असेल, तर अशा वेळेस, कारण बऱ्याच भगिनींच्या तक्रारी असतात म्हणजे घरात पुरुषाचं लक्ष नाही, तर अशा वेळेस जर तुम्ही ही सेवा केली तर निश्चित त्याचे सुद्धा तुम्हाला चांगले परिणाम किंवा सकारात्मक परिणाम पाहायला भेटतात. त्यामुळं हे कालभैरव अष्टक या स्तोत्राचं पठण हे सुद्धा एक उत्तम सेवा आपल्याला करता येते. म्हणजे दत्त महाराजांच्या सेवेसोबत आपल्याला ही सेवा जर केली तर निश्चित आपल्यातली नकारात्मकता, घरातल्या इतर कुणातली नकारात्मकता किंवा घरातली नकारात्मकता हे सगळं बाहेर जाण्यासाठी मदत होते. त्यामुळे ह्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही ह्या स्तोत्राचं सुद्धा आवर्जून पठण करावं. इतर सेवा शक्य नाहीत, परंतु कालभैरव अष्टक म्हणण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे जर तुम्ही ही सेवा केली तरी अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही. फुल नाही फुलाची पाकळी या पद्धतीने आपल्याला सेवेत राहायचं आहे, सेवा करायच्यात. आणि कुठल्या तरी दिवसाचं औचित्य साधून आपण 21 दिवसाच्या 11 दिवसाच्या जेव्हा सेवा करतो तर त्या सेवा आपल्याकडून घडल्या जातात. दररोज आपल्याला सेवा करणं शक्य नाही, तर ह्या दिवसांचं निमित्त साधून जर आपण केल्या तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या आयुष्याचा काही काळ तरी सेवेमध्ये घालवू. त्यामुळं आवर्जून जशा जमतील त्या पद्धतीनं आपल्याला ह्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये सेवा करायच्यात. भलं तुम्हाला 21 दिवस शक्य नसेल तर तुम्ही 11 दिवस सेवा करा, कारण आपल्याला गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून सेवा करायच्यात. तर ह्या दिवसाचं निमित्त साधून जर आपण सेवा केल्या तर निश्चितच त्या अधिक फलदायी सुद्धा ठरतात. त्यामुळं ज्यांना जसं शक्य आहे त्या पद्धतीनं तुम्ही सेवा करा. तर मैत्रिणींनो, तिसरी सेवा म्हणजे घोर कष्ट उद्धारण स्तोत्र या स्तोत्राचं पठण करायचंय. जर आपल्या आयुष्यामध्ये काही संकट आलेली असतील, काही कष्टाला आपल्याला सामोरं जावं लागत असेल किंवा आपण कष्ट करतोय पण त्या कष्टाला योग्य मोबदला भेटत नसेल, आपण केलेल्या कार्याला योग्य न्याय भेटत नसेल किंवा आपल्या घरामध्ये सतत आजारपण, कुणी रोगी असेल, तर अशा वेळेस आपल्या आयुष्यातून रोग कष्ट निवारण्यासाठी, आपल्या आयुष्यातून दुःख निवारण्यासाठी घोर कष्ट उद्धारण स्तोत्र हे एक उत्तम आपल्याला टॉनिक म्हणून वापरता येतं. किंवा ह्या स्तोत्राच्या पठणामुळे आपल्या आयुष्यातून सगळी संकट, दुःख, रोग, आजार सगळे बरे होतात. त्यामुळं या 21 दिवसाच्या सेवेमध्ये तुम्ही या स्तोत्राचं जर पठण केलं तर अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही. तर या स्तोत्राचं पठण करताना तुम्ही दररोज 11 वेळेस किंवा 21 वेळेस हे तुम्हाला 21 दिवस म्हणजे 9 जुलैपासून ते तुम्हाला 29 जुलैपर्यंत ही सेवा करायची. जर तुम्हाला 21 दिवसाची ही सेवा शक्य झाली नाही तर तुम्ही 11 दिवसाचा संकल्प करा आणि 11 दिवस या स्तोत्राचं पठण करून तुम्ही स्वतः त्याचे सकारात्मक बदल
पहा. या स्तोत्राच्या पठणामुळं निश्चितच आपल्या आयुष्यातून सगळी कष्ट दूर होतात. तर तुम्ही संकल्पयुक्त एक वेळेस ही सेवा करून पहा आणि तुमचा अनुभव मला कॉमेंट्समध्ये सांगा. कारण ज्यांनी ह्या सेवा केलेल्या आहेत, ज्यांच्या आयुष्यात खूप कष्ट आहेत, ज्यांच्या आयुष्यात खूप दुःख आहे, तर त्यांची सगळं दुःख निवारण्याची ताकद या स्तोत्राच्या पठणामध्ये आहे. त्यामुळं जर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही, इतर स्वामींच्या सेवा करणं शक्य नाही, तर अशा वेळेस तुम्ही फक्त घोर कष्ट उद्धारण स्तोत्र आणि कालभैरव अष्टक या स्तोत्राचं पठण जर केलं तर निश्चित तुम्ही सगळ्या दुःखातून मुक्त व्हाल. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, परंतु 29 जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला काही सेवा आवर्जून करायच्या आहेत किंवा ज्या शक्य झाल्या त्या सेवा तुम्हाला काही का फुल नाही फुलाची पाकळी म्हणून महाराजांना, दत्त महाराजांना समर्पित करायचे आहेत. तर आवर्जून यातल्या कुठल्याही सेवा तुम्ही करू शकता. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.